माझं गाव निडळ. आम्ही वस्तीवर राहतो बाबा, ठोंबरेवाडी. तर माझं नाव शुभांगी श्रीकांत ठोंबरे. तर पहिल्यापासूनच मला शेळीपालन करण्याची आवड होती. आम्ही शून्यातून शेळीपालन उभं केलं. स्टार्टला फक्त एकच शेळी आमची होती. एकापासून आम्ही भरपूर शेळ्या केल्या, अगदी 40 शेळ्या आमच्या झाल्यात आता. मग त्यापासून शेती हा आमचा पहिल्यापासून शेती हा व्यवसाय. पण शेतीलाही कमी लेखत नाही मी. आपल्याला समजा शेळीपालन हे खरंच सगळ्यांनी करा, कारण यातून आपल्याला भरपूर फायदा आहे. आज का मटणाचा दर किती झाला आहे? आज 800 रुपये 900 रुपये किलो मटण आहे. हा भाव तुम्हाला कुठंच येत नाही. इमर्जन्सी तुम्हाला बाबा कधी गरज पडली पैशाची, आपण पुरुषाकडे पैसे मागतो. पुरुष हा पैसे देतच की आपल्याला, पण ते मागणं हे आलंच ना. मग त्यापेक्षा आपल्याला इमर्जन्सी बाबा पैशाची 10-20 हजाराची कुठं गरज पडली तर आपण ते विकू शकतो किंवा कापायला लावू शकतो. कापलं तर आपल्याला 1000 रुपयेप्रमाणे सहज 10-20 हजार रुपये जमा होतात. तर यासाठी खर्चही आपल्याला थोडक्यात आहे. आपल्याला मेडिसिन आणायची गरज नाही किंवा दवाखान्याचे डॉक्टरही बोलवायची गरज नाही, कारण आता घरगुती उपाय भरपूर झालेत. आमच्या इथं मानदेशी फाउंडेशनचं 3 दिवसाचं ट्रेनिंग झालं. या ट्रेनिंगमध्ये आम्हाला त्या 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला बाबा शेरडी डंगळी किंवा ठसकली यासाठी भरपूर भरपूर घरगुती उपाय सांगितले. तर ते घरगुती उपाय आत्ता सध्या मी ते घरगुती उपाय करून शेळीपालन करत आहे. तर यासाठी 0% फक्त खर्च आहे. खर्चाची गरजच नाही आहे एवढं. घरगुती उपायातूनच हे सगळं होत आहे. आपण शेतीला मी कमी लेखते असं काय नाही, पण शेतीतून तुम्ही बघा 5-6 महिने पीक ठेवा. त्या 5-6 महिन्यातून तुम्हाला दर आला तर बरं, नाही आला तर ते शेवटी व्यापाऱ्याच्याच घराची भरती तोट्यात जातोय. तसं इमर्जन्सी जर तुम्हाला लागलेच पैसे तर तुम्ही यातून कापू शकता, विकू शकता. मटण आज 800 रुपये किलो झाले, त्यातून तुम्हाला भरपूर फायदा आहे. म्हणूनच सगळ्यांनी शेतीबरोबरच शेळीपालन व्यवसाय करा. हे महिलांसाठी खरंच ATMच कार्ड झालेलं आहे. आणि यातून आम्हाला मानदेशी फाउंडेशनने इतकं सांगितलं की तोच उपाय सध्या आम्ही केलेला आहे. आणि खरंच मानदेशी फाउंडेशनचे या बाबतीत मी खरंच आभार मानते. धन्यवाद.